पहिली बिग बॅश, मोठी बिग बॅश आपण पाहतोय. मॅचच्या दिशेने होतोय. चला, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी विकेटवर शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहून आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ केला आणि खेळत असताना स्वतः एक आत्मविश्वास होता त्याच्या खेळीमध्ये. जर का मी शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहील तर 2 ते 3 चौकार नक्की त्याच्या बॅटमधून असतील. मिस्टर समीर, आपणास विनंती असेल व्यासपीठावर यायचा मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन तुमचा गौरव करण्यात येईल. अभिनंदन समीर, खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी. बघा, शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः उभं राहिले आणि शेवटच्या षटकामध्ये सांगितलं सुद्धा होता, जर का मी उभं राहील तर 2 चौकार माझ्या बॅटमधून येतील. आणि शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 3 चौकार आणि ती मॅच विजेता. अभिनंदन समीर. नेक्स्ट मॅचसाठी तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. मॅचच्या दिशेने होते पहिला चेंडू मेहुलने हाताळलाय. सरळ चेंडू मागे निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षक नजारा. सुजल यादव होते त्या ठिकाणी. त्या चेंडूचा दिशा बदल, डाईव्ह लगावली गेली. दोन्ही हाताने चेंडूची दिशा बदलली आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एका बाजूला दत्तगुरु संतनगर आहे. कालच्या दिवसामध्ये आपण दत्तगुरु संतनगर ए चा संघ खेळत असताना पहिला, आता दत्तगुरु संतनगर ब. लेफ्ट केलं जाते डाव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारे चेंडू पंच आमच्या दिशेने वळतात वाईटचा इशारा करताना. बघा, 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 2 धावा. स्टेटच्या दिशेने हलक्या हाताने घेऊन काढलाय. किरण प्रजापतीच्या हातामध्ये चेंडू चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 2. हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू शरीराचा वेध घेताना अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. मग इथून मनामध्ये कुठेतरी सिंगल धावफलकर चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण ते सिंगल खेळत असताना आलेले डॉट थोडंसं दत्तगुरु संतनगरवरती दबाव टाकतोय. आणि गोलंदाजी मारवरती ज्यांनी मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगलं षटक हाताळलं होतं मेहुल एमसीसी कडून. ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कुंदनच्या हातामध्ये फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट होताना दिसतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 3 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांवरती नेम साधण्याचा प्रयत्न. इतका वेळ घेऊन यष्ट्यांवरती नेम का साधायचा होता ह्याचा विचार करावा लागेल, पण नेम साधत असताना बॅकअप खूप चांगलं होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 4. घेऊया एक छोटीशी डीजेची धून. गोलंदाजी मारवरती लालू ज्यांनी मागच्या मॅचमध्ये खूप चांगलं षटक हाताळलं होतं. इथे परिस्थिती वेगळी आहे. समोर दत्तगुरु संतनगर ब आहे. दोन्ही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, किरण प्रजापतीच्या हातामध्ये चेंडू जातोय. असून एक निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक एकाच जागी स्थिरावलं जाते. मग मागच्या मॅचची दिशा जर का आपण पाहिली, संत गतीने सुरुवात केली गेली होती. इथे संतनगर सुद्धा त्याच संत गतीने आहे, पण त्या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा कुठेतरी एमसीसीला महाग पडल्या होत्या. चेंडूला लेफ्ट केलं जाते. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतात वाईटचा इशारा करताना. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा आपण धावफलकावर पाहतोय. हलक्या हाताने घेऊन काढला. सुच्या चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल कंप्लीट होताना मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 6 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय इन टू द गॅप, सीमारेषा पार, चौकार.
थँक्यू. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकर धावा आपण पाहतोय 10-10. 10 धावा आपण धावफळकर पाहतोय. लेफ्ट केलं जातं. फलंदाजांनी चेंडू टाकण्याच्या आधी थोडीशी आपली दिशा आणि मोमेंटम पायाने बदललं होतं. ते थोडंसं लालू सुद्धा कन्फ्यूज होता. कदाचित तो टप्पा बदलण्याच्या कारणामध्ये चेंडू उजव्या यशीच्या बराच बाहेर निघून गेला. अतिरिक्त धाव धावफळकामध्ये ऍड होताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चप्पूच्या हातामध्ये चेंडू जात असताना फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 12. हलक्यातने ऑफ साईडला चेंडूला ढकलून काढलं. सुचल यादव चेंडूवरती जातील. फील्ड होईपर्यंत सिंगल कंप्लीट होताना दिसतोय. बघा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 13. बघा पहिल्या षटकामध्ये आपण जर का खेळ पाहिला संतनगरनी संतोष सुरुवात केली होती, पण त्याच्यानंतर त्या एका चौकाराने कशा प्रकारे धावफलक वेगाने सिंगली चालू ठेवलं गेलं. बॅटची एज चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता. कॅचचा कॉल होता पण क्षेत्ररक्षक कोणीही नाही पोहोचू शकले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय 14. येतोय डीजे कडे. ऐकूया पुन्हा एकदा डीजेची 1-2. हजारे छोकरे भेजा ना ठोकरे और है अपन पंगा नहीं करना दंगा नहीं करना कर दूंगा मैं वरना तेरी टाय टाय फिस तेरी टाय टाय फिस. थँक्यू. 14. बघा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा 14. गोलंदाजी मारवरती एमसीसी कर्णधार किरण प्रजापती स्वतः आल्यात. इथून तिसरा षटक आहे, महत्वाचं षटक आहे. इथून तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये मोमेंटम आहे ते आपल्या बाजूने ठेवण्याआधी हे तिसरं षटक चांगलं कोणत्या संघासाठी असेल? दत्तगुरु संतनगर काय एमसीसी? ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कुंदनच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट होताना दिसतोय. धावफळक एकनी पुढे सरकताना 15. बघा दत्तगुरु संतनगर दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की कशा प्रकारे सिंगलनी धावफलक चालू ठेवायचं आहे. कारण की एखादा मोठा फटका धावफलकाला वेगाने जलद गती देण्याचं कार्य करत असतं, पण त्यासाठी सिंगलने ते धावफलक चालू ठेवणं जास्त गरजेचं आहे. आणि दोन्ही फलंदाज तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये करतायत. कट केलं गेलं. चेंडूला चांगला चेंडू हाताळला होता. त्या चेंडूला मात्र फक्त दिशा दाखवली गेली आणि एकने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 16 धावा. स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण नजारा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 16 मध्ये. मग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. मग लस्सी गोलंदाजी मारमध्ये वेगाने षटक हाताळण्यासाठी चालला जातोय आणि खूप चांगला आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत. हलक्यातने चांगला चेंडू. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन कळलं. राजला सुद्धा माहिती आहे चांगला चेंडू जर का हाताळला तर चांगल्या चेंडूवरती सिंगल येणं सुद्धा गरजेचं आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 17 धावा. धावफळकरती आपण पाहतोय 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. नाही 2 चेंडू सिंगल एखादा मोठा फटका प्रयत्न केला जाईल. पाहावं लागेल. दोन्ही सलामीवीर बॅटर. एका बाजूला राज आहे. हर्षच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याच्या नादात सरळ चेंडू गेला षट करायला. हर्ष बॅक टू द डग आउट. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकर धावा आपण पाहतोय 17. हलक्यातने डिफेन्सिव्ह पद्धतीने स्वतः गोलंदाज वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करत होते, पण सिंगल काही रोखू शकले नाही. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय. स्कोर कार्ड 18 धावा. घेऊया एक ब्रेक. ऐकूया पुन्हा एकदा डीजेची हलकीशी धून.
थँक्यू. धावफळकर धावा आपण पाहतोय 18 गोलची मार वरती कुंदन. शेवटचं षटक मागच्या मॅच मध्ये कुंदनचं ते शेवटचं षटक थोडंसं महाग पडलं होतं. आता इथून सुद्धा त्या चुका नाही केल्या जाते. क्षेत्ररक्षण थोडंसं लूज झालं होतं एमसीसी कडून. इथून एका साईडला राज आहे ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आले आहेत. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ मागे निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू. चला एमसीसी थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. 15 मिनिटात 4 षटक हाताळले पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 18 धावा धावफळकर आपण पाहतोय. पहिला चेंडू खोलवर टप्पाचा चेंडू सरळ मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. वेगाने जलद गतीने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यश वरती नेम साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल कंप्लीट होताना दिसते. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकर धावा आपण पाहतोय 19 धावा. आता पुन्हा एकदा राज सलामीवीर बॅटर ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण मोठे फटके पाहिले आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना आपल्या संघासाठी वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू मागे यष्ट्यांच्या नोचा इशारा येतोय. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 20-20. ऑन साइडला टप्पा पडल्यानंतर चेंडूने आपली दिशा बदलली गेली. आतल्या दिशेने जाताना चेंडू दिसला. त्या चेंडूला पूर्णपणे राजांनी सन्मान देऊन घेऊन काढलं. त्यांना सुद्धा माहिती आहे चांगला चेंडू हाताळलाय आणि त्या चांगल्या चेंडूला सन्मान देणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 21 धावा धावफळकर ते आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सरफराजच्या हातामध्ये चेंडू फेकी वेगाने केले जाते. यष्ट्यांवरती नेम साधला जातोय धावचीच्या रूपात. गडीबाद चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकर धावा आपण पाहतोय 21 धावा. चार चेंडूंचा आतापर्यंत 21 धावा. येणारे 2 चेंडू पुन्हा एकदा राज स्ट्राईकवर येते आणि राजमध्ये क्षमता आहे की येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका दत्तगुरु संतनगर 25 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या बाजूला एमसीसी 25-24च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यशच्या हातामध्ये फेकी वेगाने यष्ट्यांवरती चेंडू लावला जातोय. यष्ट्यांवरती चेंडू लावला जातोय. सिंगलने संतुष्ट व्हावं लागते का. चला नेक्स्ट मॅच टॉस. मोरेगाव चॅलेंजर्स कर्णधार मीम बॉईज कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 22 धावा धावफळकर. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा मार्ग असतं. मोरेगाव चॅलेंजर्स कर्णधार ऑफसाइडला सुजल यादव. वारंवार या खेळाडूची चर्चा केली जाते. त्याचं कारण सुद्धा आहे एमसीसी कडून क्षेत्ररक्षण करताना प्रभावित करणारी कामगिरी. टाईव्ह लगावून मैदानाच्या आतमध्ये कॅच घेते. खूप चांगला प्रयत्न आणि खूप चांगले एफर्ट सुजल यादवच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती टिपलाय झेल. संपलाय खेळ पहिल्या इनिंगचा. धावफलक स्थिरावला जाते. धावफलकावरती 22 वरती 23 धावांचं आव्हान असणार आहे टीम एमसीसी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. थँक्यू.
सन्माननीय प्रकाशजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. चला दोन्ही कर्णधार, चला मैदानाची आखणी करून घ्यायची आहे. नेमा बॉईज व्हॉलेंटियर्स आपणास विनंती केली जाते मैदानाची आखणी करून घ्यायची आहे. चला दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये आल्यात. हॅलो चेक. 23-26 आव्हान मैदानाच्या आतमध्ये MCC. दुसऱ्या बाजूला दत्तगुरु संतनगर ब. पहिला चेंडूवरती सन्मान देऊन घेऊन काढलं. एकेरी धावेने श्री गणेश होते बघा. दत्तगुरु संतनगर ब. थोडस आव्हान कमी आहे पण इथून मैदानाच्या आतमध्ये या संघामध्ये सुद्धा क्षमता आहे लढण्याची आणि लढावं लागेल. शेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक डॉट वरती संतनगरच्या डगआउटमध्ये टाळ्या वाजवल्या जातील की इथून डॉटची गरज आहे. बॉल टू बॉलचं इक्वेशन पाहिजे त्यांना सुद्धा. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळ करत हवा मात्र एक. सरफराजच्या बॅट मधून मोठे फटके नाही येते आतापर्यंत. MCC साठी सर्वात मोठी अडचणीची बॅट आणि याच अडचणीमध्ये याच प्रेशरमध्ये सरफराज मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मैदानाच्या बाहेर जाताना दिसते. विकेटचं पतन. पहिला आद्रा गडीबाद. थँक्यू. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळ करत हवा मात्र एक धावा. सर्वात मोठी अडचणीची बाब सरफराज न चालण्या MCCच्या डगआउट मध्ये चिंतेची बाब आहे. चिंता विचार करावा लागेल. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिला चेंडू डगआउटच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. एकने धावफळक पुढे सरकताना. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करत हवा आपण पाहतोय 2 धावा. बघा यश दळवीने मागच्या मॅच मध्ये खेळत असताना खूप चांगला खेळ केला होता पण शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके नाही मारू शकला. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट केलं गेलं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना दिसतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 3 धावा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफळकर धावा 3 धावा आपण पाहतोय. हलक्या त्याने ऑफ साईडला घेऊन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. फील्ड होईपर्यंत सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय 4 धावा. येऊया पुन्हा एकदा बोलतोय डीजेच्या मार्फत ऐकू एक संगीत. गोलंदाजी मारवरती प्राणेश आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. ऑफ साइडला कट केलं गेलं. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. 5
जास्त धावपळ करते आपण पाहतोय. बघा, दत्तगुरु संतनगर आता जर का आपण विचार केला त्याच्या डॉटची गरज होती. ते डॉट पहिल्या 2 षटकामध्ये आलेत. फुलटॉस चेंडू होती, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय गॅप मध्ये, यश दळवीच्या बॅट मधून येतोय दणदणीत चौकार. थँक्यू. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार यश दळवीच्या बॅट मध्ये. एमसीसी संघाला या चौकाराची गरज होती, कारण की दबाव प्रेशर वाढत होता, तो प्रेशर रिलीज करणारा फटका होता. चौकारानंतर यशला सुद्धा माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये सिंगल येणे गरजेचे आहे. एका सिंगलने धावफलक पुढे सरकताना धावफलकर धावा आपण पाहतोय 1-0 10 रन ऑन स्कोर कार्ड. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. फुल टॉस चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो. ऑन साइडला शेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगतात 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 10 रन ऑन स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकर दी. टप्पा पडल्यानंतर त्या चेंडू आत येतो. त्या आत येणाऱ्या चेंडूला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 11 बघा, यश दळवीचं उभं राहणं जास्त महत्वाचं आहे, कारण की पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तो खूप चांगला खेळत होता, टच मध्ये होता, पण त्या शेवटच्या षटकामध्ये फटके नाही आले. ते पराभव स्वीकार करावे लागले. आणि यशला सुद्धा माहिती आहे ते लो चेसिंग टार्गेट आहे, त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे खेळ करायचा आहे. पण दत्तगुरु संतनगरचे प्रयत्न असतील शेवटच्या षटकापर्यंत मॅचला न्यायचं आहे. येणारे 12 चेंडू किती चेंडूपर्यंत मॅच जाईल पाहावं लागेल. ऐकूया एक हलकीशी पुन्हा एकदा डीजेची धून. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. वेगाने टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता. त्या चेंडूला यशने सुद्धा सन्मान देऊन घेऊन काढला. येणारे 11 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 11 चेंडू 10 धाव्यांची गरज असताना येणारे 5 चेंडू, येणाऱ्या 5 चेंडूवरती किती धावा येतील मैदानाच्या आतमध्ये जास्त गरजेचं आहे, पाहावं लागेल. 11 चेंडू 10 धाव्यांची गरज. बॅटची एज लागून चेंडू ऑन साइडला जात होता, पण मर्यादित रेषेच्या आत राहिलाय. येणारे 10 चेंडू 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साइडला स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होते, पण सिंगलने संतुष्ट होणं. यशला सुद्धा माहिती आहे की सिंगलने धावफलक चालू ठेवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे, पण सिंगलला किती वेळापर्यंत तुम्ही महत्व देता हे सुद्धा जाणणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. हलक्यातने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले होते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 16 धावा धावफलकर आपण पाहतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बॅकफुट वरती आले, चेंडूला कट केलं गेलं. सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. बघा, ज्या सिंगलला महत्व दिलं जाते त्या सिंगलने मॅच फोडे देण्याचा प्रयत्न. एका बाजूला दत्तगुरु संतनगर बचे प्रयत्न असतील की सिंगल मैदानाच्या आतमध्ये चालू राहायचं आहे, पण याच सिंगलची चर्चा आपण जर का मागच्या मॅच मध्ये केलं, सरफराजच्या बॅटमधून प्रत्येक सिंगल हा थोडासा दबावामध्ये टाकणारा होता, आणि या सिंगलच्या नादामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नाच्या नादामध्ये अजून एक येतोय डॉट. येणारा डॉट डगआउट मध्ये चिंता वाढवणारा डॉट आहे. आता शेवटच्या षटकामध्ये येणारे 6 चेंडू 6 धावेची गरज. येऊया डीजे कडे, ऐकूया एक संगीत. तू कुठे चालला जा तू सर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाण. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर.